हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आवडे साहेब नमस्ते, मी रणजित सिंह नाईक निंबाळकर बोलतोय। अण्णा नमस्ते। ते परवा एक आमचा आरोप झाला होता की मी श्रीराम कारखाना सोडा म्हणून तुमच्यावर दबाव आणला। मी म्हटलं त्याच्या साहेब कधीही नाही, आपण कारखान्याच्या संबंधी कधीच तुम्ही मला काय दबावाचा विषय नाही, उलट भेटला की कसं चाललंय, काय अडचण आहे, काय विचारताय तुम्ही। आणि मी उलट आपल्या एमडी साहेबांना, आमदार साहेबांना भेटून विनंती केली होती की तुम्ही कारखाना सोडू नका। बरोबर आहे? मलाही तो निरोप पाठवला होता तुम्ही, म्हणजे प्रकाश अण्णांना सांगा की तुम्ही जवाहर चालवा कारखाना असं तुम्ही सांगितलंय म्हणून सांगितले मला जी। पण आम्ही इथलं त्या आर्थिक अडचणी, इथली नुकसान, तिथली नुकसान, ते फारच त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। बरोबर। आम्ही तो अगदी म्हणजे फार विचार करून नाईलाज म्हणून निर्णय घ्यायला लागला आम्हाला। तुम्ही मला म्हटलं होतं सुद्धा, निरोपी मिळाला होता, काय अडचण असेल तर सांगा, काय अडचण, आर्थिक अडचण कशी सांगायची कुणाला, म्हणून आम्ही गप्प बाजूला होऊया म्हणून आम्ही सोडायचा निर्णय घेतला का? नाही, कल्पना आहे काय झालंय, आमचे विरोधक इथं लोकांना खोटं सांगतायत की त्या ठिकाणी आम्ही अण्णांवर दबाव आणला आणि भारत नाही, कधीही आपण मी कोण सांगत असेल तर ते चुकीचं आहे। कोणीही कुठेही कसाही चुकीचा आरोप केला तर सत्य हे आहे की कधीही तुम्ही तो कारखाना तुम्ही का चालवता म्हणून आम्हाला विचारलं नाही किंवा सोडायसाठी दबाव आणलेला नाही। उलट काय अडचण आहे, काय तुम्ही नेहमी कसं चाललंय, काय ते चाललंय, आपुलकीने विचारपूस करत होता। तुमचं राजकारण तिथलं बाजूला ठेवून तुम्ही कारखान्याचा चांगल्या हेतून विचारलंय, हे सत्य आहे, ते सत्य आहे। जी अण्णा, जी खूप 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 धन्यवाद अण्णा। मला आमचे कार्यकर्ते आणि आता श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाबतीमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्यातली काही सारांश मी पाहिला, मी सगळी काय पाहू शकलो नाही कारण पत्रकार परिषद ही फारच मोठी होती। श्रीमंत संजीवराजे यांनी मला विचारलं होतं की तुम्ही जर सहकाराचीच एवढं तुम्हाला काय म्हणतात त्याला पुळका असे तर तुम्ही खाजगी कारखाना का काढला? मी खाजगी कारखाना काढला याच्याबद्दल आपल्याला प्रश्न आहे, आपण सहकारी संघ असताना आपण खाजगी दूध संघ का काढला? तुम्हाला सहकार पाहिजे होता ना, आणि तुम्हाला खाजगी कारखाना काढायचा नव्हता का? तासगावकरांच्या बरोबर जाऊन तिथं भूमिपूजन संजीवराजे आणि रामराजे साहेबांनी करून आम्ही 10,000 टनाचा कारखाना तिथं करतोय असं जाहीर केलं नव्हतं का? केलं होतं ना। आपण बऱ्यापैकी यातले सगळे लोक असतील त्या ठिकाणी, म्हणजे खाजगी कारखाना करतोय म्हणून त्या ठिकाणी सहकारी अडचणीत आणतोय का? तर मुळीच नाही। तुम्ही हे सर्व करता आणि दुसऱ्यावर बोट दाखवता, ही गोष्ट मात्र चुकीची। बँका बुडवण्याच्या बाबतीत मला नेहमीप्रमाणे त्यांना रामराजे साहेबांना खोटे आरोप करायचे, मल्ल्या म्हणायचे, काय म्हणायचे। फलटण शहरामधला मल्ल्या कोण असेल तर पहिले रामराजे आहेत, कारण ह्या तिन्ही भावांनी मिळून मालोजी बँक बुडवली। मालोजी बँक विकायची वेळ का आली? मालोजी बँक बुलढाणा बँकेला द्यायची वेळ का आली? कारण मालोजी बँक बुडली त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने मोरॅटोरियम लावला होता, म्हणजे त्याच्यावर निर्बंध लागले होते। ड वर्गात बँक गेली, बँक बुडली आणि यांच्या वागण्यामुळं बँक बुडली। मग बँका पहिली बँक कोणी बुडवली असेल, या तीन भावांनी मिळून ती बँक बुडवली आणि आज हे लोक माझ्यावर आरोप करतायत। मागं आमदार साहेबांनी सांगितलं होतं की रणजित निंबाळकरांच्या कारखान्याची चिंता तुम्ही करू नका, एक जरी हप्ता त्याचा चुकला मागं झाला असेल तर मी राजीनामा देईल। एवढ्या ताठपणाने माझे मित्र जेव्हा सांगतात आणि मी माझा कारखानाचा या ठिकाणी 2,500चा 3,000, 3,000चा 5,000, 5,000चा 7,000 हा कारखाना वाढवत चाललेलो आहे। याचा बरोबर आता कारखान्यामध्ये भारतातली सर्वात मोठी डिस्टिलरी आपण 5 लाख KLPDची केलेली आहे। याचबरोबर कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा 150 टन गॅस निर्मितीचा जगामधला सर्वात मोठा प्रकल्प आपण उपळवे इथं राबवत आहोत। असे धाडसी प्रकल्प राबवत असल्यामुळं रामराजे यांच्या सगळ्या चेहऱ्यावर एकदम असा जे काय शिनवटा जाणवतोय, आपण दुःख जाणवतंय, ते रामराजेंच्या चेहऱ्यावरनं दिसून येतोय। रेटून खोटं बोलायचं आणि या खोटं बोलण्याला त्यांच्या नेहमीच मी याच्यावर दुर्लक्ष करतो। मागं सासवडमध्ये म्हटले यांनी 26,000 कोटीची उलाढाल दाखवली, ज्या कंपनीचे माझं बँकेत पण खातं उघडलं नव्हतं त्याची 26,000 कोटीची उलाढाल दाखवली म्हटले।
अशा खोटारड्या रामराजेंच्या प्रश्नावर ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलणार. स्वराज कारखाना हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला आधुनिकरणामध्ये आणि सर्वात चांगला दर देणारा कारखाना महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर आलेला दिसेल. निश्चितपणे सर्व आधुनिक प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आणि कोणाला किती जळायचं असेल तर त्याच्याने तिथं काय फरक पडणार नाही, मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो. या ठिकाणी शिवरूपराजेंवर त्यांनी आरोप केला होता की हे माळेगाव कारखान्याला ऊस घाला म्हणून सांगतात पूर्व भागात, ते माळेगावचे एजंट आहेत, जहरी साप आहेत. आता सहकारी सोडून गेलेला साप, कुत्रा पिसाळलेला यांना, कुणाला पिसाळलेला कुत्रा यांना जहरी साप म्हणायचं. बरोबर असताना ते देव आहेत आणि बरं सोडून गेल्यानंतर त्यांना नावं ठेवायची. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्यांनी माळेगावला ऊस घालण्यासाठी एजंट म्हणतात, मग एजंट खरे तर तुम्ही 3 भाऊ आहेत. श्रीराम सहकारी कारखाना बंद पाडण्यासाठी राम मंदिरामध्ये तुम्ही बैठक घेऊन जाहीर मागणी केली होती की श्रीराम बंद पाडायचा, श्रीराम कारखाना बंद पाडायचा आणि मग ताब्यात घ्यायचा. जे तुम्ही कृती केली त्याचे आरोप आमच्यावर करू नका. तुम्ही श्रीराम बंद पाडला, ऊस बाहेर घालायला लावला आणि मग श्रीराम ताब्यात घेतला. या ठिकाणी सहकारवर तर तुम्हाला तिघाही भावांना बोलायचा अधिकार नाही. सहकाराच्या बाबतीत मालोजी बँकेचं काय झालं, फलटण दूध संघाचं काय झालं, खरेदी विक्री संघाचं काय झालं, मुद्रांक प्रेसचं काय झालं, श्रीराम सोसायटीचं काय झालं आणि त्या ठिकाणी श्रीराम कारखान्याची 45 एकर जमीन विकून तुम्ही त्या ठिकाणी बोटं पुसलेली आहेत. ह्या सगळ्या संस्था ज्या मालोजी राजांचं नाव घेऊन यांनी काढल्या, त्यांनी काढल्या, त्या तुम्ही ज्यांनी त्या काढल्या त्यांच्या आज ते स्वर्गामध्ये तुमच्या नावाने हळहळ करत असतील की अशी करंटी कार्टी आपल्या घरामध्ये जन्माला आली की ज्यांनी ह्या संस्था मोडीत काढल्या आणि तुम्ही सहकारावर बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. ते म्हणतात की शेअर्स होल्डरचं नुकसान होतं. आता आम्ही तर आमच्याच कुटुंबातले आम्ही दोघं नवरा बायको शेअर होल्डर हे खरं आहे. त्यामुळे स्वराज कारखान्याची चिंता करू नये. चांगला चालला तरी आमचा फायदा आहे, बंद पडला तरी आमच्या कुटुंबाचं नुकसान आहे. तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं असण्याचं कारण नाही. पण 15 वर्ष बंद पडलेला 15 वर्ष प्रल्हाद त्यांनी साखरवाडी कारखाना चालवला. ते तर जागीरदार श्रीमंत काहीच नव्हते, तरी पण साखरवाडीत कामगारांना हाताशी घेऊन त्यांनी 15 वर्ष कारखाना चालवून दाखवला, एक्सपान्शन केलं. पण तुम्ही 1 वर्ष चालवा ना कारखाना. तुमच्यामध्ये काय न्यूनगंड काय आहे, कुठली तुमची अडचण आहे, काय सगळंच चालवायला देण्यामध्ये जी तुमची जी परंपरा आहे दाखवा ना चालवून. 1 वर्ष हिमतीवर कारखाना चालवा. आम्ही तुम्हाला तर मी पॉझिटिव्ह या ठिकाणी लोकांना सांगितलं होतं की तुम्ही शेअर्स भरा, आपला कारखाना चालला पाहिजे. त्याच्यावर अशा पद्धतीची घाणेरडा टीका तुम्ही केली. माझ्याकडून जर तुम्ही अपेक्षा करत असाल मी सहकार्य करायचं तर तुम्ही अशा प्रकारच्या तुमच्या वाचाळ वृत्तीला तुम्हाला आवर घालावं लागेल. सहकार्याची व्याख्या तुम्ही मला सांगायची गरज नाही. व्यापारी शिक्षकांकडनं तुम्ही जे काय 7-8 कोटी रुपये ठेवी गोळा केल्या त्या दिल्या का? संजूबाबांनी ठेवी गोळा केल्या दिल्या का? त्या आजपर्यंत 1 रुपया कोणाला दिला नाही. मी रामराजे साहेब म्हणाले की तुम्ही या मुख्यमंत्र्यांना सोडून या. मी नगरपालिकेलाच तुम्हाला आव्हान दिलं होतं की तुम्ही गजानन चौकात या, खऱ्याचं खरं करू, खोट्याचं खोरं करू, कुणी भ्रष्टाचार केला, काय केला, तुम्ही काय पापं केली ना आम्ही काय केली असेल तर समोरासमोर मांडू. मुदत देऊन तुम्ही आला नाही. त्यावेळेस आपण का घाबरला? काय आपली पापं ही मांडण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कधीही गजानन चौकामध्ये यायला तयार आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना का आणता? आता मुख्यमंत्री साहेबांचे माझे ऋणानुबंध वेगळेत. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला उपमुख्यमंत्र्यांना कुणी आणलं, पालकमंत्र्यांना कुणी आणलं, उद्योगमंत्र्यांना कुणी आणलं? हे मी तर नाही आणलं ना, तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी. आता या ठिकाणी परिवहन मंत्र्यांना कुणी आणलं, आधी शरद पवार साहेबांना कुणी आणलं? वेगवेगळ्या कार्यक्रमांना तुम्ही आणत होता ना. आता मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे ह्यांच्या पोटामध्ये का दुखतंय, का ह्यांना देते? मुख्यमंत्री येत आहेत हे मोकळ्या हाताने कधी येत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी फलटणला दत्तक घेतल्यासारखं फलटण तालुक्याला मदत केलेली आहे. तुम्ही घाण ठेवलेली नीरा देवघरची योजना मुख्यमंत्र्यांनी उघडून आज फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये नीरा देवघरचं काम चालू आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज धोंबलकडी 12 करून दिले, रस्ते दिले, प्रशासकीय कार्यालय मंजूर केली, पोलीस स्टेशन बांधून दिले, तहसीलदार ऑफिस साखरवाडीसारख्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस दिलं आहे, फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय दिले, RTO ऑफिस दिलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भरपूरून दिलं आणि ते येण्याने, लक्ष्मी येण्याने कधी कधी खरं तर पोटात दुखू नये, पण माणसं घाणेरड्या वृत्तीची असतील ना तर त्यांना मुख्यमंत्री येण्याचं दुःख होतं. मुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्री देऊन जातात. कालसुद्धा त्यांनी विमानतळाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली होती आणि लवकर विमानतळ होईल का नाही ही पुढची गोष्ट आहे. कदाचित विमानतळ होणार नाही, पण होण्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक असतो. हे पाणी आणण्याच्या दृष्टीने निमयोगाशी मी सांगितलं, हे 5 TMC पाणी आपल्याला फलटणला मिळेल ह्याच्यासाठी आम्ही सकारात्मक असतो. आम्ही कुणाचं काय जिरवायचं, कुणाला कसं अडवायचं आणि कुणाला सोडणार नाही अशी भाषा तर कधी करत नाही. ह्याला सोडणार नाही ह्याचं वाटतं. आणि मला एवढं सांगतो, ज्या गावच्या बोळी त्याच गावच्या, आज जाहीर सांगतो, त्याच गावच्या बाबळीत व्यक्तिगतरित्या माझ्या नादाला लागाल तर तुम्हाला पडता भुई थोडी केल्याशिवाय ठेवणार नाही. आजपर्यंत मी व्यक्तिगत तुमच्या कोणाच्या नादाला लागलो नाही. व्यक्तिगतरित्या माझ्या उद्योग समूहाच्या विषयी तुम्ही जर टीका करायला जाल तर तुमचं सगळं माहिती आणि मी बाहेर काढायला लागलो तर तुम्हाला रडायचं किती का लढायचं किती हे सुद्धा कळणार नाही. मला सगळंच माहिती. MIDC किती कमिशन येतं. आज इथं 2 शिक्षक बसलेत, रुंगले सर बसलेत, माणिकराव सर बसलेत, अजून पलीकडे शिक्षक काय बसलेत. शिक्षकांकडं 2.5% महिन्याला कोण कमिशन घेतं हे मला सांगायची गरज नाही. आणि तशा मुलाखती पण घेतल्यात, ते दाखवायला सुद्धा गजानन चौकात जे रिटायर शिक्षकांच्या मुलाखती घेऊन झाल्यात. 2.5% कोण कपात करत त्याची. जेव्हा गजानन चौकात येईल त्यावेळेस हेही दाखवेल. आणि सारखं प्रशासकीय दहशत. कुणावर दहशत केली प्रशासकीय? प्रशासन चांगलं काम करते, प्रशासनात तुमचं काय चालत नाही, प्रशासनाला शिव्या देणे, प्रशासनाला प्रांताधिकाऱ्यांना शिव्या देणे, एका महिलेला चुकीच्या पद्धतीने बोलणे ही तुमची प्रवृत्ती. ते DYSP होते त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीने बोलणे आणि प्रशासनावर दहशत निर्माण करणे. याच्याशिवाय तुम्हाला जमतं कुठं? मी सांगतो की त्या फलटण ट्रेडरचा विषय काढला तर फलटण ट्रेडर त्या DD रणवरेंच्या मुलगा वरती यायला लागला, हुडकायला, लोकांना जबरदस्ती यांनी कर्ज द्यायला लावली आणि फलटण ट्रेडर बंद पडली. तीच मालोजी बँकेची अवस्था. आणि काय तुम्ही सहकाराचा उद्धार सांगताय? किती तुमचे दिवे लावले आम्हाला दिसते ना. आम्ही गाळा घेतला तर गाळ्याचं भाडं वाढत जातं, घर भाड्याने दिलं तर दरवर्षी भाडं, श्रीराम कारखान्याचं भाडं कमी 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 होत गेलं. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणताय ना की लोक परत फिरलीत, परत तुमच्यापासून फिरली. 50,000 लोक परत फिरली, 1,20,000 मतं आम्हाला मिळाली. 50,000 लोक तुमच्यापासून परत फिरली, तुमच्या कर्तृत्वामुळेच फिरली ना. मला सांगा, तुम्ही जेवढं चांगलं काम करत असतं तर विधानसभा, नगरपालिका पोरगा पडलाच नसता तुमचा. किती कांड करता त्या कुळकीतल्या गायकवाडामार्फत मध्ये त्या माझी बदनामी करता पैसे दिले आम्हाला माहीत नाही का? हे बघा, मला एक सांगायचं, आम्ही उद्दिष्ट मोठी ठेवून चाललोय. मी काय माझ्यासाठी मी तेवढा काय जगणार नाही आहे की पुढचे 100 वर्ष 50 वर्ष. पण फलटण तालुक्याच्या मुलांना MIDC झाली पाहिजे, विमानतळ झालं पाहिजे, रेल्वे झाली पाहिजे, तर शहरातल्या लोकांना रस्ते चांगले झाले पाहिजेत. या ठिकाणी भारतरत्न आपल्या अब्दुल कलाम साहेबांचं वाक्य, लोक एम इज क्राईम. मोठी स्वप्न ठेवा. मला माहिती नाही विमानतळ होईल का नाही, पण विमानतळाला तांत्रिकदृष्ट्या सहमती दाखवली करण्याचं हे प्रयत्न तर करतोय ना मी. तुम्ही काय प्रयत्न करताय? रणजित निंबाळकरला अडचणीत कसं आणायचं, त्याला शिव्या कशा घालायच्या, त्याच्या कारखान्याची बदनामी कशी करायची, रणजित निंबाळकरच्या कारखान्याला ही ऊसाची यंत्रणाच नाही आली पाहिजे, त्याची भीती टाकायचो. कसं लहान मुलांना कसं असतं, बावा येईल बरं का बावा. पण आता तुमच्या या बावा येईल याला भीती कोण घालत नाही, भीक कोण घालत नाही. आणि बाकी बोलायचं झालं तर मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो की ते बोलले हे मल्टनचं आहे, तेव्हा मी ओरिजिनल 96 कोळी नाईक निंबाळकर आहे. तुमचा DNA काय आहे हे सांगायचं मला लावू नका. तुम्ही कशात बसता, कुणात बसता. रणजित निंबाळकर काय आहे हे वंशावळीत सिद्ध केलेलं आहे. आणि तुम्हाला कधी यायचं ते गजानन चौकात ती वंशावळ बी दाखवतो. तुम्ही काय ते तुम्ही सिद्ध करा. मी ओरिजिनल आहे, आज सुद्धा सांगतो ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे. किती त्या अकॅडमी काय काढल्यात, त्या अकॅडमीच्या नावात पोरांकडनं पैसे खात्यात. काय मधुच्या हायस्कूलला गाळे बांधले, ती सरकारी जागा आहे.
नगरपालिकेच्या शाळा बंद पाडल्या ना शाळा बंद, यांनी खाजगी शाळा चालू केल्या. नगरपालिकेमध्ये 17-18 शाळा होत्या, त्या बंद पाडल्या आणि खाजगी शाळा चालू केल्या. मला सांगायचं विषय बोलायचं झालं तर या ठिकाणी आम्ही विकास काम सोडून काहीच करत नाही. आज रेल्वे असेल, RTO कार्यालय असेल, जिल्हा न्यायालय असेल, सत्र न्यायालय असेल, साखरवाडी येथे तहसीलदार कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नीरा देवघरची कामं, धोंबलकुडीची कामं, पोलीस स्टेशनच्या इमारती बघा, आता नव्याने होत असलेल्या सर्व इमारती, रस्ते हे बघा ना तुम्ही. कुठंतरी त्याच्याकडे लक्ष देताल का नाही? का सारखा रणजितसिंह निंबाळकरच्या नावाने नवीन धंदा चालू केला? यातनं माझं नुकसान नाही आहे. माझं नाव तुम्ही घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्यायचं वेळ आलेली, तुम्ही ते प्रसन्न होईल. शहरातल्या मोकळ्या जागा ठेवल्या नाहीत. सगळ्या नारळी बागे सकट, गोळीबार मैदानासकट सगळ्या जागा कुठं पोरांनी खेळायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगताय साव झिरपवाडीचा दवाखाना यांनी होऊन दिला नाही. एवढं 30 वर्ष सत्ता असताना मी 5 वेळा प्रस्ताव मांडला. रामराजे तिथे जाऊन सांगायचे शंभूराज देसाईंना की करू नका, का त्यांचं लाईफलाईन हॉस्पिटल चाललं पाहिजे. आज किती कुणाच्या पोटात दुखते हे फलटण शहरातल्या लोकांना चांगलं कळले. फलटण तालुक्याचा विकास कोण करते ते चांगलं कळले. आणि ज्याला जशी स्पर्धा करायची आहे, ज्याला ज्या ताकदीने व्यक्तिगत स्पर्धा करायची आहे, ज्याला व्यवसायात माझी बदनामी करायची आहे, जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. पण श्रीराम सहकारीबाबत काल मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली नाही. श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांशी काही चर्चा झालेली नाही. श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाबतीत यांनी कोर्टाला फसवलं आहे. हायकोर्टाची त्यांनी फसवणूक केलेली आहे. कारखाना त्यांनी लीजनी द्यायचा जो नियम आहे तो दाखवून भागीदारी तत्त्वावर दिला आणि आत्ता भागीदारी तत्त्वावर द्यायचा सोडून सहयोगी तत्त्वावर दिला. सहकारी कारखान्यासाठी ज्या उपाययोजना चालू आहेत ह्यांना फसवायचंच होतं. तर मग आधी त्यांनी ज्यावेळेस सभासदांची मान्यता घ्यायची त्यावेळेस नोटीस नंतर काढतात ना, नोटीस नोटीस आधी पेपरला काढली. कुठल्या द हिंदून कुठल्या पेपरला दिली तर पेपर लोकमत आणि पण तिथं आपल्याकडं आलं का ते पण असं गोपनीय जाहिरात दिल्या. खाजगी 2च कारखाने का आले? सगळ्या तालुक्याला माहिती होतं दत्त इंडियाला कारखान्याला रामराजे म्हणतात सुद्धा ना की ते परवा म्हणाले होते की मी म्हटलंच नाही म्हणतात. तुम्ही म्हणाला व्हिडिओ मी काय स्वतःच्या पदरचं बोलतो थोडीच आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही बोललेलो नाही. तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता की खाजगीकरण करावं, पार्टनरशिप करावी आणि पार्टनरशिप नीट चालवावी. ह्याच्यामध्ये परत एकदा लावतो मी. कारण हीच होती की तुम्हाला तसदी न देता खाजगीकरण करावं, पार्टनरशिप करावी आणि पार्टनरशिप नीट चालवावी. म्हणजे सभासदांना सांगतात की तुम्हाला तसदी न देता खाजगीकरण करायचं हे डोक्यात होतं. पार्टनरशिप करावी. पार्टनरशिप कोणाबरोबर? दारू बरोबर. हेच तर मी सांगत होतो ना की तुम्ही हे नाही केलं म्हणून तुम्ही चालवायचा निर्णय केल्यामुळे मी मोकळ्या मनाने अभिनंदन केलं. तेच चुकलं आमचं. आम्ही मोकळ्या मनाने तुमचं अभिनंदन केलं ते चुकलं. तुम्हाला ती भाषा समजत नाही. तुम्हाला तुमची भाषा कुठली आहे त्या भाषेतच तुमच्याशी बोलावं लागेल. वयाची मर्यादा ठेवतो ते आमचं चुकतं. तुम्हाला ज्या भाषेत समजतं त्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं. आणि परवा दिवशी म्हटलेत ना की या मुख्यमंत्र्यांना बाजून ठेवत कधी यायचं ते पण सांगा, मी यायला तयार आहे. आपल्यावर असा एक आरोप केला गेला की स्वराज कारखाना हा जवाहर कारखान्याला चालवायला देण्यासाठी आपले प्रयत्न झाले, त्यासाठी श्रीराम बंद पाडणार आहे. अरे ते फोन दे रे माझा. अशा बैठकी केल्या तुम्ही असं किशनला बोला. नाही आता श्रीराम कारखाना सोडवून ते बिचारा मी कधी त्या यांना तुम्ही आवाडे साहेबांकडे विचारू शकता, जोशी साहेबांना विचारू शकता, आमदार साहेबांना विचारू शकता. मी त्यांना विनंती केली
माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, त्यांना मी विनंती केली की श्रीराम सोडू नका. माझा कारखाना आमचा चालवा द्यायची काही गरज नाही, आम्ही आमचं समर्थ आहे. स्वतःचं शेअर भांडवल आहे, आम्ही कुणाकडनं रुपया घेतलेला नाही. आम्ही चालवू, आम्ही मोडू, आम्ही विकू, उद्या त्याचं कोळसा करून आम्ही खाऊ. तो कोणाला चालवायला द्यायची गरज नाही आम्हाला, आणि चालवायला दिलं तर ते आमची मर्जी. मला माहिती की आम्ही देशामधला सर्वात नाही महाराष्ट्रामधला, किमान महाराष्ट्रामधला सर्वात चांगला कारखाना, स्वराज कारखाना आम्ही करायला निघालेलो आहे. तो होणार आहे. तुम्ही कुणी मला चालवायला द्यायचा आणि ह्याचा द्यायचा विषय काही येत नाही मला. ते जो आरोप केला आहे तो केवळ खोटं कसं बोलायचं ह्याच्यासाठी आरोप केला आहे. आणि असल्या आरोपांना कोण घाबरत नाही, हे करत नाही. लोकांनाही माहिती माझा स्वभाव लोक चांगले ओळखतात. आणि कालचा जर प्रेस कालची जर प्रेस तुम्ही बघितली त्यांची, बोला बोला. हॅलो. कालची जर प्रेस होती. आवडे साहेब नमस्ते, मी रणजित नाईक निंबाळकर बोलतोय. अण्णा अण्णा नमस्ते. ते परवा एक आमचा आरोप झाला होता की मी श्रीराम कारखाना सोडा म्हणून तुमच्यावर दबाव आणला. मी म्हटलं त्याच्या साहेब कधीही नाही, आपण कारखान्याच्या संबंधी कधीच तुम्ही मला काय दबावाचा विषय नाही. उलट भेटला की कसं चाललंय, काय अडचण आहे काय विचारताय तुम्ही. आणि मी उलट आपल्या MD साहेबांना, आमदार साहेबांना भेटून विनंती केली होती की तुम्ही कारखाना सोडू नका. बरोबर आहे. मलाही तो निरोप पाठवला होता तुम्ही. म्हणजे प्रकाश अण्णांना सांगा की तुम्ही जवाहर चालवा कारखाना असं तुम्ही सांगितलंय म्हणून सांगितले मला जी. पण आम्ही इथलं त्या आर्थिक अडचणी, तिथली नुकसान, तिथली नुकसान, ते फारच त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. बरोबर. आम्ही तो अगदी म्हणजे फार विचार करून नाईलाज म्हणून निर्णय घ्यायला लागला आम्हाला. तुम्ही मला म्हटला होता सुद्धा, निरोपी मिळाला होता, काय अडचण असेल तर सांगा. काय अडचण, आर्थिक अडचण कशी सांगायची कुणाला, म्हणून आम्ही गप्प बाजूला होऊया म्हणून आम्ही सोडायचा निर्णय घेतला. का नाही कल्पना आहे. काय झालंय, आमचे विरोधक इथं लोकांना खोटं सांगतायत की त्या ठिकाणी आम्ही अण्णांवर दबाव आणला आणि भारत नाही. कधीही आपण मी कोण सांगत असेल तर ते चुकीचं आहे. कोणीही कुठेही कसाही चुकीचा आरोप केला तर सत्य हे आहे की कधीही तुम्ही तो कारखाना तुम्ही का चालवता म्हणून आम्हाला विचारलं नाही किंवा सोडायसाठी दबाव आणलेला नाही. उलट काय अडचण आहे, काय तुम्ही नेहमी कसं चाललंय, काय ते चाललंय, आपुलकीने विचारपूस करत होता. तुमचं राजकारण तिथलं बाजूला ठेवून तुम्ही कारखान्याचा चांगल्या हेतून विचारलंय. हे सत्य आहे, ते सत्य आहे. जी अण्णा, जी खूप 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 धन्यवाद अण्णा. मला आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार माझ्याकडे आलते, कार्यकर्ते आलते म्हणून आपला फोन स्पीकरवर टाकला आणि त्यांना विचारलं. नाही जरूर जरूर ते ऐकवा, त्यांना माझं मत काही अडचण नाही साहेब. सत्य आहे ते सत्य आहे. जी जी खूप खूप धन्यवाद अण्णा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्याला म्हणतात दूध का दूध, पाणी का पाणी. जागेवर प्रकाश अण्णांना फोन लावला होता. प्रकाश अण्णांनी उत्तर दिलं की कधीही नाही, उलट कारखाना चालवा म्हणून मी विनंती केली. मी मुलीची शपथ घेऊन सांगितले की कारखाना तुम्ही चालवा म्हणून मी त्यांना विनंती केली. यस, दारूला विरोध केला होता आणि माझा विरोध आहे. कारण दारूच्या मार्फत यांना खाजगीकरण पार्टनरशिप कोणाला करायची हे सगळ्या तालुक्याला माहिती. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी.